कल्पना करा, तुमचं घर चालवण्यासाठी लागणारा गॅस, गाडीसाठी लागणारं पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती एका रात्रीत दुप्पट तिप्पट झाल्या तर? फक्त कल्पना नाही तर हे सत्य होऊ शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला थेट इशारा दिलाय. एकतर युद्धाच्या मैदानात साथ द्या, नाहीतर तुमचं भविष्य अंधकारमय असेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नाटो संघटनेच्या जोरावर अमेरिका उभी आहे, त्या नाटोनेच ट्रम्प यांना मदत करण्यास नकार दिलाय. जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना आपल्या सर्वात मोठ्या पार्टनरला संकटात का सोडते? हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आहेत का? या सगळ्यांचीच उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 मराठी. सध्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता तिसरा आठवडा सुरू झालाय. परिस्थिती इतकी गंभीर आहे की इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याची धमकी दिली आहे, जिथून जगाचं 20% तेल येतं. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नाटो मित्रांना युद्धाच्या मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. पण नाटो म्हणाला, हे आमचं युद्ध नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं सखोल राजकारण, नाटोचे नियम आणि ट्रम्प यांचा संताप या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. कारण यामध्ये लपलंय आपल्या खिशावर होणाऱ्या परिणामांचं गणित. प्रश्न क्रमांक 1, डोनाल्ड ट्रम्प नाटोला नेमकी काय साथ घालतात? 15 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केलं. त्यांनी सरळ सांगितलं की जर नाटो देशांनी इराण विरुद्धच्या युद्धात आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही तर त्यांचं भविष्य खूप वाईट असेल. ट्रम्प यांचा तर्क साधा आहे. ते म्हणतात, हॉर्मुझमधून येणारं तेल युरोप आणि चीनला जास्त लागतं, अमेरिकेला नाही. मग तिथल्या सुरक्षेसाठी फक्त अमेरिकेनेच पैसे आणि सैन्य का खर्च करायचं? तुम्हाला आठवत असेल, या वर्षाच्या सुरुवातीलाच दाओसमध्ये सुद्धा ट्रम्प म्हणाले होते की अमेरिकेला नाटोकडून कधीच काही मिळालं नाहीये. आता युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात ट्रम्प पुन्हा एकदा त्याच जुन्या रागाला हवा देत आहेत. पण युरोपियन देश मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांना युद्ध नकोय, ते युद्ध करायला तयार नाहीयेत. प्रश्न क्रमांक 2, नाटोचे सदस्य देश ट्रम्प यांना नकार का देत आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिका एवढा मोठा देश सांगतोय, तरीही हे देश का ऐकत नाहीयेत? जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी तर आणखी कडक शब्दात सांगितलंय की हे आमचं युद्ध नाहीये, आम्ही ते सुरू केलेलं नाही, तिथे आणखी युद्धनौका पाठवून काहीही साध्य होणार नाही. आता इतकंच नाही तर ब्रिटन, इटली, जर्मनी, कॅनडा आणि फ्रान्स या देशांनी एकत्र येऊन इस्रायलने लेबनॉनवर जो काही हल्ला केलाय त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणजेच अमेरिकेचे मित्रच आता अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांना वाटतंय की मुत्सद्देगिरीने म्हणजेच डिप्लोमसीने हा प्रश्न सुटू शकतो, शस्त्रांनी नाही. आता प्रश्न क्रमांक 3, नाटोचे कायदे काय सांगतात? नाटो का लढू शकत नाही? आता आपण थोडं टेक्निकल पण महत्त्वाचं गणित समजून घेऊयात. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1949 मध्ये झाली होती. सध्या यामध्ये 32 देश आहेत. नाटोच्या संविधानामध्ये 2-3 असे नियम आहेत जे ट्रम्प यांच्या मार्गातील अडथळा बनतात. पहिला नियम आहे आर्टिकल 5. हा नियम म्हणतो, जर नाटोच्या एखाद्या सदस्यावर बाहेरून सशस्त्र हल्ला झाला तर तो सर्वांवर हल्ला मानला जाईल. पण इथे ट्विस्ट आहे. हे युद्ध अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे सुरू झालेलं नाही, तर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारीला जी कारवाई केली आणि तिथून हे युद्ध भडकलं. त्यामुळे नाटोच्या नियमांनुसार हे स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स नसून आक्रमक युद्ध अर्थात ऑफेन्सिव्ह वार मानलं जात आहे. आता दुसरा अडथळा आहे भूगोल. कलम क्रमांक 6. नाटोच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त युरोप आणि उत्तर अमेरिका या क्षेत्रांपुरतीच मर्यादित आहे. इराण हे क्षेत्र नाटोच्या कक्षेमध्ये येत नाही. त्यामुळे कायदेशीररित्या नाटो एक संघटना म्हणून तिथे युद्धात उतरण्यास बांधील नाही. आता प्रश्न क्रमांक 4, अमेरिका या युद्धामध्ये खरंच एकटी पडली आहे का? तुम्हाला वाटत असेल की जर नाटो नाही म्हणतंय तर अमेरिकेला कोणीच मदत करत नाहीये का? तर तसं नाहीये. नाटो एक संघटना म्हणून लढत नसली तरी काही देश वैयक्तिक पातळीवर अमेरिकेला साथ देत आहेत. उदाहरणार्थ ब्रिटनला घ्या. ब्रिटनने सायप्रसमधील आपले लष्करी तळं अमेरिकेला वापरू दिले आहेत. ग्रीसने आपल्या युद्धनौका आणि F-16 विमानं पाठवली आहेत. फ्रान्सने आपली लँग्युडॉक नावाची युद्धनौका
तैनात केली आहे. पण हे सर्व देश नाटोचा भाग म्हणून नाही तर अमेरिकेचे मित्र म्हणून तिथे आहेत. नाटोचे सरचिटणीस रुट्टे यांनी स्पष्ट केलं की नाटोचा एक संस्था म्हणून या युद्धामध्ये उतरण्याचा सध्या कोणताही प्लॅन नाहीये. आता प्रश्न क्रमांक 5 वर येऊयात. ट्रम्प यांचा नाटोवर इतका राग का आहे? यामागे पैशांचं गणित काय आहे? ट्रम्प यांच्या संतापामागे फक्त हे युद्ध नाही तर अनेक वर्षांपासून साचलेला पैशांचा वाद आहे. नाटोच्या नियमांनुसार प्रत्येक देशाने आपल्या GDPच्या किमान 2% खर्च संरक्षणांवर करायला हवा. पण ट्रम्प यांचा आरोप आहे की अमेरिका 63% अधिक खर्च सोसते आणि बाकीचे देश मात्र फुकटची मजा घेत आहेत. 2016 मध्ये अमेरिकेचा वाटा 72% इतका होता. तो आता कमी होऊन 63% आलाय. पण तरीही तो खूप जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रशिया युक्रेन युद्धामुळे 18 देशांनी आपलं बजेट वाढवलंय. पण ट्रम्प यांच्या मते हे अजूनही अपूर्ण आहे. त्यांना असं वाटतं की युरोपियन देश अमेरिकेचा वापर करून घेतात आणि गरज पडल्यावर मात्र हात वर करतात. आता महत्त्वाचा प्रश्न, या परिस्थितीचा भारतावर आणि सामान्य माणसावर काय परिणाम होतोय? आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्यावर याचा काय परिणाम होईल? तर हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होणं म्हणजे जगाच्या रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा येण्यासारखं आहे. नंबर 1, पेट्रोल डिझेलची टंचाई. जर नाटोने हस्तक्षेप केला नाही आणि इराणने हा मार्ग बंद केला तर कच्च्या तेलाच्या किमती या गगनाला भिडतील. भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात. नंबर 2, महागाई. इंधन महागलं की वाहतूक महागते, वाहतूक महागली की भाजीपाला, धान्य आणि दैनंदिन वस्तूंचे भावही वाढतात. नंबर 3, शेअर मार्केट. युद्धाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजार कोसळू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो. आता नंबर 4, भारताची भूमिका. भारतासाठी हे युद्ध एक मोठं आव्हान आहे, कारण आपले इराणशी सुद्धा चांगले संबंध आहेत आणि अमेरिकेशी सुद्धा. भारताला आपली ऊर्जा सुरक्षा राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर आजची परिस्थिती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प जगाला एक मोठ्या युद्धासाठी हाक मारतात, पण त्यांचे सर्वात जवळचे मित्र कायदेशीर आणि राजकीय कारणांमुळे मागे हटतात. आता नाटोला भीती आहे की जर ते या युद्धात उतरले तर हे युद्ध इराणपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जगाला आपल्या कचाट्यात घेईल. 2003 मध्ये इराकवर झालेला हल्ला एक चुकीचा निर्णय होता असं आता अनेक युरोपियन नेत्यांना वाटतं. त्याच चुकीची पुनरावृत्ती त्यांना आता करायची नाहीये. पण ट्रम्प यांचा दबाव आणि इराणचा वाढता आक्रमकपणा पाहता हे शांततेचे प्रयत्न किती काळ टिकतील हे सांगणं जरा कठीण आहे. अमेरिकेने नाटोला या युद्धामध्ये ओढणं योग्य आहे का? की नाटोने घेतलेली सावध भूमिका जगाला मोठ्या विनाशापासून वाचवू शकते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आपलं मत नक्की सांगा. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअर नक्की करा.